हाय. एक छान विचार डोक्यात आला. मला वाटलं बोलूया. कसं होतं, पूर्वीच्या काळी बायका घर आवरायच्या आणि पुरुष हे बाहेर कामाला जायचे. तर एक बाई जी घरामध्ये असायची ती घरामध्ये करायची काय काम म्हणजे तर घरातल्या 8-10 ते जवळजवळ 12-15 माणसांचं स्वयंपाकाचं, खाणं, धुणं, पाणं सगळं करायची. त्यामुळे त्या बाईला एवढ्या लोकांचं करते म्हणून मान होता. आणि बाहेर गेलेली व्यक्ती पुरुष जी अर्थार्जन करून घरामध्ये आणते, त्यामुळे हे घर चालतं. त्यामुळे त्याला आपला आपला मान होता. तर दोघंही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना रिस्पेक्ट देत होते. तर पुरुषाला ह्याची जाणीव होती की घरामध्ये बाई एवढ्या लोकांचं आवरते म्हणजे कितीतरी ती करते. आणि बाईला या माणसाचा सन्मान होता की माझा अर्थार्जन करून पती घरामध्ये काहीतरी आणतोय, त्यामुळे तो कितीतरी गोष्टी आणतोय. आज काय झालंय, बऱ्याचदा हजबंड आणि वाईफ दोघंही जॉब करत असल्यामुळे हजबंड्सना घरामध्ये काम करायची सवय असते. त्यामुळे त्यांना कळतंही घरातलं काम हे कसं मॅनेज करायचं, भले ते छोट्या कमी माणसांसाठी असेल तरीही. आणि बाई ही घराबाहेर पडते, बाहेर काम करते, त्यामुळे तिलाही माहिती असतं की बाहेर कार्यालयामध्ये जाऊन काम करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं. तर यामध्ये काय होतं, एकमेकांना एकमेकांच्या कामाचा अंदाज आहे, त्यामुळे एकमेकांच्या केलेल्या कष्टाचा तेवढा रिस्पेक्ट नाही आहे. तर पूर्वी जे एकमेकांना वाटायचं की किती करतेस तू किंवा किती करता तुम्ही, ते आपण कुठेतरी हरवू लागलो आहे. एकमेकांच्या कामाचा अंदाज नसणं पण बऱ्याचदा खूप सुखाचं असतं ना. एकमेकांची कामं कळाली की तुलना निर्माण होते आणि मग स्पर्धा पण निर्माण होते. तर वी आर कंपॅनियन. आपण या घरामध्ये स्पर्धा करायला नाही, जोडीदार म्हणून आयुष्य घालवण्यासाठी आलो आहोत. तर स्पर्धा बंद करून एकमेकांच्या कामाचं कौतुक करता येते का बघूया. बाय.